पाणी मिळतं। पण अध्यक्ष महोदय, या कडा विभागाच्या वतीनं ज्या काही लेफ्ट बँक कॅनॉल असेल, राईट बँक कॅनॉल असेल, त्याच्या चाऱ्या लघु चाऱ्या याची अतिशय वाईट दशा झालेली आहे आणि त्यामुळे ज्या पद्धतीनं जी वहन क्षमता असते त्या वहन क्षमतेने अध्यक्ष महोदय ह्या चाऱ्या आणि कॅनॉल चालत नाहीत आणि त्याचा परिणाम आपल्याला इरिगेशन होण्याच्या दृष्टिकोनातून अध्यक्ष महोदय फार लोकांना त्रास होतो आणि त्यामुळे एक व्यापक असा मोठा कार्यक्रम अध्यक्ष महोदय या ठिकाणी घेण्याची आवश्यकता आहे। आदरणीय अजितदादांना सुद्धा कडाच्या या बाबतीतली माहिती आहे। ते अनेक वर्ष सिंचन खात्याचे मंत्री होते आणि वित्त खात्याचे तर मंत्री सातत्याने आज 11वा 10वा त्यांनी अर्थसंकल्प आपल्या समोर सादर केलेला आहे आणि त्यामुळे काहीतरी जसं आपण बँकेसाठी दादा एशियन डेव्हलपमेंट बँक घेतो किंवा अन्य मार्गाने पैसे आणतो तसं या कडासाठी काहीतरी आपण मोठी निधी आणल्याशिवाय आपल्याला रोजच्या तुमच्या बजेटमधून पैशाची तरतूद करून या ठिकाणी काही होणार नाही आणि त्यामुळे कडाच्या ओव्हरऑल सुधारणेच्या बाबतीत लक्ष घालण्याची आवश्यकता एवढंच मी कडाच्या संदर्भाने सांगतो। अध्यक्ष महोदय, मी माझ्या भागातले एक 2-3 महत्त्वाचे प्रकल्प खरं तर त्या काळामध्ये आम्ही असताना त्याला बरीच गती मिळालेली होती पण आता पूर्णच अध्यक्ष महोदय ते थांबलेलं आहे। जसं की गोदावरी नदीवर जे काही मोठे बॅरेजेस झालेले आहेत त्याच्यामध्ये अध्यक्ष महोदय पैठणमधील हिरडपुरी नावाचं जे उच्च पातळीचा बंधारा आहे त्याच्या खाली डायरेक्टली अध्यक्ष महोदय पाथरवाल्याला उच्च पातळीचा बंधारा आहे। मधला जो काही लांबी आहे ती खूप मोठी आहे आणि त्या दृष्टिकोनातून साष्ट पिंपळगावला बंधारा व्हावा अशा दृष्टिकोनातूनची संपूर्ण कागदपत्री तयारी सुद्धा झालेली आहे। गरज एवढीच आहे की याला गती मिळण्याची आवश्यकता आहे। त्याच धर्तीवर अध्यक्ष महोदय राजा टाकळी नावाच्या घनसावंगीच्या बंधाऱ्याच्या खाली अध्यक्ष महोदय डायरेक्टली बरीच लांब त्या ठिकाणी दुसरा बंधारा असल्या कारणाने त्या ठिकाणी लोणी सावंगीचा मध्ये खूप लांबी असल्या कारणाने अध्यक्ष महोदय गुंजला देखील बंधारा होण्याची आवश्यकता आहे। त्यामुळे या दोन्ही बंधाऱ्याच्या संदर्भाने जलसंपदा विभागाच्या वतीनं कार्यवाही व्हावी, लवकर लवकर त्याला प्रशासकीय मान्यता मिळावी आणि त्याला निधी उपलब्ध करून द्यावी अशी विनंती राहील। अध्यक्ष महोदय, गलाठी नावाचा एक मध्यम प्रकल्प आहे की ज्या प्रकल्पामध्ये खूप जुना प्रकल्प असल्यामुळे गाळ साठलेला आहे आणि त्याच्यावर होणारं जे सिंचन ते होत नाही, त्यामुळे त्याला पाथरवाल्याच्या उच्च पातळीच्या बंधाऱ्यावरून गोदावरी नदीतून पाणी वळवून अध्यक्ष महोदय गलाठी धरणाला भरलं तरच त्या भागातलं सिंचन होईल अशा पद्धतीचा अभ्यासही झालेला आहे। तशा पद्धतीची अध्यक्ष महोदय संपूर्ण जलसंपदा विभागाची तयारी देखील आहे परंतु त्यालाही आता खूप गती मिळण्याची आवश्यकता आहे। मी जलसंपदा मंत्र्यांना या ठिकाणी विनंती करणार आहे। अध्यक्ष महोदय, जवळजवळ 14/10/2021 या तारखेला अध्यक्ष महोदय एक जलसंपदा विभागाचं GR झालेलं आहे की ज्यामध्ये 19 TMC पाणी उपलब्ध झालेलं आहे आणि त्यामध्ये अध्यक्ष महोदय आमची अपेक्षा आहे की 2 महत्त्वाचे घनसावंगी तालुक्यातील धरणं आंतरवाली दाई आणि शिंदे बडगाव हे दोन्ही साठवण तलाव अध्यक्ष महोदय याला पूर्वीच्या काळात प्रशासकीय मान्यता मिळाली होती पण नंतर ती पुन्हा रद्द झाली। आता पुन्हा त्याला मान्यता देऊन निधीची व्यवस्था करून त्याला पूर्णत्वाला आणावा अशा पद्धतीची अपेक्षा या ठिकाणी करतो। अध्यक्ष महोदय, सगळ्यात महत्त्वाचं आहे ते जालना तालुक्यातील हातवन एक विशेष बाब म्हणून आघाडी सरकारचं ज्यावेळी सरकार होतं त्यावेळी अध्यक्ष महोदय त्याला मान्यता मिळाली। आज हातवनच्या तलावाच्या माध्यमातून जवळजवळ 297 कोटी रुपये मंत्रिमंडळाने मान्यता दिलेली असताना सुद्धा त्याला अत्यंत कासव गतीनं मंद गतीनं अध्यक्ष महोदय काम सुरू आहे आणि त्यामुळे त्याची पूर्ण भूसंपादन होण्याची आवश्यकता आहे। त्याचे अवकाशचे जे प्रश्न आहेत भूसंपादनाचे ते सोडवण्याची आवश्यकता आहे। त्याचा हातवन त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय बापकळ नावाचं गाव आहे ज्याचं पुनर्वसन होण्याची साठीचे पावलं तातडीनं उचलण्याची आवश्यकता आहे। एकंदरच अध्यक्ष महोदय पुनर्वसन विभाग असेल किंवा महसूल विभाग असेल आणि जलसंपदा विभाग असेल यांनी समन्वय करून हातवन प्रकल्पाला अतिशय तातडीनं गती द्यायला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करतो अध्यक्ष महोदय। आणि सगळ्यात महत्त्वाचं जलसंपदा विभागाच्या वतीनं मी एवढंच अपेक्षा करेल की मराठवाडा अध्यक्ष महोदय हा जवळजवळ 27% भूभाग असलेला भाग आहे
परंतु त्याला फक्त 8% पाणी मिळतं आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय एकूण पाणी उपलब्धतेच्या महाराष्ट्राच्या 8% पाणी मराठवाड्याला मिळतं आणि म्हणून जी मोठी तूट आज 260 TMC ची तूट मराठवाड्याची जी आहे ती भरून काढण्यासाठी पश्चिम वाहिनीच्या माध्यमातून समुद्रामध्ये जाणारं पाणी जोपर्यंत आपण वळवत नाही आणि अतिरिक्त पाणी विदर्भातलं जोपर्यंत इकडे डायव्हर्ट करत नाही आणि कृष्णाचं जे मंजूर असलेलं पाणी जे 50 TMC अजून वापरण्यात आलेलं नाही, हे सगळं एकंदर पाणी जोपर्यंत वापरत नाही अध्यक्ष महोदय तोपर्यंत खऱ्या अर्थाने मराठवाड्याच्या सिंचनाचे प्रश्न सुटणार नाहीत. अध्यक्ष महोदय, मी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून 2-3 महत्वाचे फक्त प्रश्न उपस्थित या ठिकाणी करणार आहे. एक तर मला या ठिकाणी निश्चित प्रकारे सरकारला सांगायचं आहे की MSIDC या माध्यमातून आज जवळजवळ 23,000 कोटीचे कामांना प्रशासकीय मान्यता दिलेली आहे. जवळजवळ 95% टेंडर्स हे अभाव आहेत. मला एक समजत नाही की NHAL म्हणजे नॅशनल हायवे अथॉरिटी लिमिटेड या नेशन वाईड निविदा 30% बिलो असतात, पण ह्या मात्र सगळ्या अभाव आहेत. याचं काय कारण आहे काही कळत नाही. आणि त्यापेक्षा सुद्धा महत्वाचं मला हे सांगायचं की आज 50-54-3 आणि 50-54-4 यामध्ये माझं आदरणीय दादांना सुद्धा विनंती करायची की दादा प्रचंड मोठ्या पद्धतीनं आज देयक बाकी आहेत. कामं झालेत पण देयक बाकी आहेत आणि त्यामुळं MDR आणि स्टेट हायवेजच्या संदर्भाने जे देयक बाकी आहेत त्याच्या संदर्भात महाराष्ट्र स्टेट हॉटमिक्स रोड कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशननी सुद्धा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींचं पत्र माझ्या हातात आहे की ज्यांनी सांगितलं की साधारणपणे ते काम बंद करतील, ते 100% काय म्हणायचं त्याला रस्त्यावर उतरतील अशा पद्धतीची भाषा त्यांनी सरकारला दिलेल्या पत्राच्या अनुषंगाने या असोसिएशननी वापरली. त्याचं कारण असं आहे की एकंदर 75,000 कोटींचे कामं मंजूर आहेत, परंतु तरतूद आज जर आपण बघितली तर फक्त 5,000 कोटी रुपयाची आहे. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय या ठिकाणी मला नम्रतेने सांगावं असं वाटतं की त्यांची जी मागणी की किमान 50% तरी कामं जे मंजूर झालेले आहेत त्याचे 50% तरी तरतूद त्या ठिकाणी व्हायला हवी, तर आम्ही कामं चालू ठेवू, नाही तर आहे तशा परिस्थितीत कामं बंद करू अशा स्वरूपाने महाराष्ट्र स्टेट हॉटमिक्स रोड कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनचं पत्र आहे. मला वाटतं की आज सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मागणीच्या अनुषंगाने सरकारच्या हे निदर्शनास मी आणून देऊ इच्छितो की मोठ्या पद्धतीनं कामं मंजूर केले जात आहेत पण तरतूद नाहीये आणि म्हणून ह्या सगळ्या कामांना गती त्या ठिकाणी मिळू शकणार नाही. हॅम मधील मला एक माझ्या मतदारसंघातला महत्वाचा फक्त एक महत्वाचा रोड जो खऱ्या अर्थाने देणं गरजेचं आहे, कारण पैठण अंबड आणि घनसावंगी जालना अशा पद्धतीनं तो रोड जातो. त्याच्यामध्ये पैठण ते अंबड पर्यंतची मंजुरीला पैसे उपलब्ध आहेत, मात्र अंबड ते घनसावंगीचे 33 किलोमीटरचं हॅमचं काम अध्यक्ष महोदय मंजूर होणं गरजेचं आहे. ते मंजूर व्हावं अशी अपेक्षा सुद्धा या निमित्ताने मी निश्चित प्रकारे सरकारच्या कडून करणार आहे. जिल्ह्यामध्ये सुद्धा ज्या पद्धतीनं मी देयके बाकी आहेत जसं म्हणालो तसं जिल्ह्यामध्ये सुद्धा अध्यक्ष महोदय 131 कोटींचे 50-54 देयक बाकी आहेत. 3 मध्ये 50-54-4 मध्ये 47 कोटींचे देयक बाकी आहेत. यामध्ये अध्यक्ष महोदय सरकारने लक्ष घालण्याची आवश्यकता आहे. आणि 2च मुद्दे बोलून मी या ठिकाणी थांबणार आहे अध्यक्ष महोदय. नगर विकास विभागाच्या माध्यमातून आज आपण जर बघितलं तर 15वा वित्त आयोग हा अध्यक्ष महोदय जवळजवळ मोठ्या पद्धतीने अनुदान अप्राप्त आहे आणि त्याचा परिणाम थेट स्वच्छतेवर होतो. मी आदरणीय दादांना पुन्हा विनंती करेल की स्वच्छता हा आपल्या क्लोज टू युअर हार्ट जसं म्हणतो आपण तसं आपल्या स्वच्छता आम्ही फार जवळून आपल्या स्वभावाने आपलं काम बघितलंय, पण आज 15वा वित्त आयोगाचे पैसे न मिळाल्यामुळे सगळे शहर अत्यंत घाणेरडे झालेले आहेत, कारण त्यांना घनकचरा साठी मिळणारे पैशाची आज व्यवस्था नाहीये आणि त्यामुळे 100% पूर्ण त्यांचं ते विस्कळीतपणा त्या ठिकाणी आलेला आहे. अध्यक्ष महोदय, मला या ठिकाणी सांगायचं की जोपर्यंत मनुष्यबळ मिळणार नाही त्यातल्या त्यात राज्य स्तरावरील खास करून जे अध्यक्ष महोदय संवर्गातील जे पद आहेत ते पद, मग ते पाणी पुरवठा अभियंत्याच्या असू द्या किंवा बांधकाम विभागाच्या अभियंत्याच्या असू द्या, लेखापालच्या असू द्या, अध्यक्ष महोदय सगळे पद जर नगरपालिकेचे रिक्त असतील तर मग काम कसं होणार, अंदाजपत्रक कसे बनणार, त्याची मोजमाप कशी होणार, त्याच्या क्वालिटीवर लक्ष कसं ठेवलं जाणार, या सगळ्या प्रश्नांची अध्यक्ष महोदय फार मोठ्या पद्धतीनं त्या ठिकाणी चुकीचे कामं आणि
निकृष्ट दर्जाचे कामं त्या ठिकाणी केले जात आहेत हे आपल्याला लक्षात येतं आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय या बाबतीतलं सुद्धा लक्ष देण्याची आवश्यकता आहे असं मला आवर्जून या ठिकाणी सांगायचंय। अध्यक्ष महोदय आमच्या भागामध्ये गोदाकाठला प्रचंड काळी माती आहे आणि त्यामुळे काळ्या मातीच्या याच्यातलं जे इस्टिमेट केलं पाहिजे पीडब्ल्यूडीच्या वतीनं ते सुद्धा काळी मातीच्या मध्ये रस्ता करायचा आहे आणि त्यावर बऱ्याचदा वाळूचे हायवास चालतात 30-35 टनाचे। तर त्यासाठी जी काही लागणारी स्ट्रेंथ आहे ती स्ट्रेंथ लक्षात घेऊन अंदाजपत्रक करण्याची आवश्यकता आहे अध्यक्ष महोदय आणि ते न केल्यामुळे तातडीनं केलेले रस्ते ताबडतोबीनं खराब होतात आणि त्यामुळे त्याकडे लक्ष दिलं पाहिजे। थर्ड पार्टी एजन्सी ही क्वालिटीच्या दृष्टिकोनातून जोपर्यंत बांधकाम खात्यावर लक्ष देण्यासाठी केली जात नाही, जोपर्यंत थर्ड पार्टी ऑडिट होत नाही तोपर्यंत कोणतेच देयक कॉन्ट्रॅक्टरचे देऊ नयेत अशा पद्धतीची मी अपेक्षा या निमित्ताने क्वालिटीच्या अनुषंगाने व्यक्त करतो आणि मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल आभार व्यक्त करतो। धन्यवाद। सन्मान्य